एक असा मोठा स्कॅम ज्यामध्ये सांगण्यात येत आहे की जवळपास 15 लाख कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला. स्टॉक क्रॅश झाला 90%. रिटेल लोकांची लंका लागलेलीच आहे. LICचा सुद्धा यामध्ये 11% शेअर होता. त्यांचे सुद्धा पैसे बुडायच्या मार्गावर आहेत. राजेश एक्सपोर्ट बद्दल बोलतोय. गुजरातचे हे साहेब आहेत, मेहता साहेब, राजेश मेहता यांनी हा सगळा कांड केलेला आहे. पुढे काय होणार हे सगळ्यात आधीच मी तुम्हाला सांगून ठेवतोय. या केसमध्ये मेहता साहेबांचं काहीही वाकडं होणार नाही. केस झालीच तर, ऍक्शन झालीच तर चिल्लर फाईन लावला जाईल. हीच त्यांच्यासाठी शिक्षा असेल. जसं पोर्शे कार चढवली, एक निबंध लिहायला लावला, बाबांना सोडून दिलं, सोडल्यानंतर घरी मोठी पार्टी झाली, सेम केस होणार आहे. आता समोर स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय. हा जो डेटा आहे हा सेबीचा आहे. पण सेबी म्हणतं 15 लाख करोड, मी म्हणतोय 23 लाख करोड. त्याच्यापेक्षाही जास्त अमाऊंट होते, पण ते भविष्यात कधी तर मी सांगेन. आत्ता जास्त गोष्टी उघडणार नाही. वन बाय वन मी पुढे तुम्हाला ते सांगत जाईन. सो सेबीचं म्हणणं आहे 2021 पासून 2025 पर्यंत 15 लाख कोटी रुपये त्यांनी कमवलेत आणि हे सगळं खोटं आहे. पण माझ्या मताप्रमाणे 2026 मध्ये जर हे फ्रॉड असतील ना, तर 2026 मध्ये पण जवळपास 8 कोटी रुपये त्यांनी कमवलेत. बी स्पेसिफिक 7.8 लाख करोड रुपीज हे सुद्धा फ्रॉडच आहेत. आणि ओव्हरऑल 23.3 लाख कोटीचा हा घोटाळा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे सेबीचं मत आहे. पुन्हा एकदा सेबीचं म्हणणं काय आहे की त्यांनी जो रिव्हेन्यू जनरेट केलाय ना, या रिव्हेन्यू पैकी 99.8% रिव्हेन्यू फेक रिव्हेन्यू आहे. 99.8% रिव्हेन्यू. सो त्यांचं म्हणणं असं पडतं की वॉलकॉम असेल किंवा GGR असेल यांच्याकडून मेजर रिव्हेन्यू ही कंपनी जनरेट करते. आता त्यांनी एवढंच दिले बरं का. या कंपन्यांचं रिलेशन कसं आहे, या कंपन्या कुठे इस्टॅब्लिश झाल्या, त्यांना कसं ॲक्वायर करण्यात आलं आणि ही गेम कशी फिरवली आहे ना ते पण सांगतो. म्हणजे आतल्या गोष्टी मोठ्या लोकांच्या गेम इझिली तुम्हाला समजतील आणि मोठी लोक कशी बाहेर पडतात आणि त्यांना सपोर्ट करणारे कोण असतात हे पण सांगतोय. सो स्वित्झर्लंडचा प्रायव्हसी लॉ त्याचा हवाला देऊन त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट देणार नाही, कारण स्वित्झर्लंडमध्ये माझी कंपनी आहे, तिथं रिव्हेन्यू जनरेट झाला, मी तुम्हाला डॉक्युमेंट देऊ शकत नाही. पहिली गोष्ट. ॲक्च्युअल रिव्हेन्यू जो आहे वॉलकॉम बेचा जेव्हा सर्च करण्यात आला त्यावरून हे कळालं की त्यांनी जो रिव्हेन्यू सांगितलाय त्याच्या फक्त 0.2%, 100 रुपयातले 20 पैसे, 20 रुपये नाही म्हणत मी, 20 पैसे, 1 रुपया सुद्धा नाही. म्हणजे समजून घ्या की हार्डली चिल्लर अमाऊंट ॲक्च्युली कंपनी कमवते, पण दाखवण्यात आलेले आकडे काही वेगळेच आहेत. हे कसे आकडे इन्फ्लेट करण्यात आले हे पण मी सांगतोय, पण त्याच्या आधी पुढचा अनेक कांड यांनी केलाय तो मी तुम्हाला समजावून सांगतो. याच्या म्हणण्यानुसार त्यांनी ॲफिलियन्स डील यामध्ये काय केलंय, यांच्याबरोबर ॲफिलियन्स लिमिटेड नावाची एक कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड, ही स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. या कंपनीबरोबर त्यांनी 11,487 करोड रुपयांची डील केली आहे आणि त्यांच्या थ्रू रिव्हेन्यू जनरेट केला. आता ज्या वेळेला या ॲफिलियन्स कंपनीचा रिसर्च करण्यात आला त्यावेळेला हे कळालं ही तर स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. स्टॉक ब्रोकिंग कंपनी बरोबर एक गोल्ड मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी काय डील करू शकते? तुमची ना ती सबसिडरी आहे, तुम्ही ना त्या कंपनी बरोबर पार्टनर आहात, काही तुमचा संबंध नाही. बरं इथं गेम कसा पलटला बघा. हां, लगेच सेबीने कॉन्टॅक्ट केला कारण स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. 2 मिनिटात डिटेल मिळाल्या. यांनी क्लिअरली सांगितलं आमचा आणि त्या कंपनीचा काहीही संबंध नाही. राजेश एक्सपोर्ट बरोबर आम्ही कोणतीही डील केलेली नाही. मग राजेश एक्सपोर्टच्या बॅलन्स शीटमध्ये हे 11,487 कोटी कुठं गेली अमाऊंट विचार करा, किती मोठी अमाऊंट आहे. ही अमाऊंट कुठनं आली तर त्याचा शोध लावताना कळालं की मिस्टर मेहता, दी ग्रेट गुजरातचे मेहता साहेब यांनी काय केलं, 4.45 समवेअर अराउंड, म्हणजे आपण पकडून चालू राऊंड फिगर 7.5 करोड रुपये. हे 7.5 करोड रुपये REL म्हणजे कुठली, राजेश एक्सपोर्ट लिमिटेड या कंपनीतून पर्सनल अकाउंटला हे पैसे घेतले. बर, पैसे कुठे आले? पर्सनल अकाउंटला. हे पर्सनल अकाउंटला आलेले पैसे त्यांनी डीमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. डीमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून त्यांनी गोल्डमध्ये सट्टा लावायला सुरुवात केली. म्हणजे काय, मी गोल्ड बनवतोय, मला माहिती आहे गोल्ड कुठे जाणार, मी लय शाना. या शहाणपणाच्या पोटी
त्यांनी जवळपास 3.5 कोटी रुपयांचा लॉस करून घेतला. निम्मे पैसे स्वाहा निघून गेले. निम्मा लॉस झाल्यानंतर बाय सेल बाय सेल बाय सेल यामुळे काय होतो, टर्नओव्हर वाढतो. म्हणजे 7 करोड रुपयांचा माल मी परचेस केला, त्यावर मला लिव्हरेज मिळतं. ऍक्च्युली 100 रुपयाचा माल बाय करण्यासाठी मला हार्डली 10-20 रुपये द्यावे लागतात, पण बाईंग कितीचं होतं, 100 रुपयाचं. त्यामुळं टर्नओव्हर वाढायला लागतो. सारखं 100, 200, 500 कोटीचं बाय सेल बाय सेल बाय सेल होतं ना, त्यामुळे मल्टिपल वेळेला या एंट्रीज पडल्यामुळे ओव्हरऑल टर्नओव्हर हेवी दिसतो. परिणामी हा जो टर्नओव्हर आहे तो आहे 11,487 कोटीचा. तुम्ही म्हणाल हा आकडा आणि हा आकडा कसं काय मॅच होतोय? तोच आकडा आहे. ट्रेडिंगमध्ये झालेला टर्नओव्हर हा रिव्हेन्यू म्हणून दाखवण्यात आला राजेश एक्सपोर्टमध्ये. म्हणजे बाबा किती महान आहेत बघा, आणि यांचं ऑडिट करणारे लोक किती महान असतील आणि यांना रेग्युलेट करणारे लोक किती महान असतील हे यावरनं सिद्ध होत आहे. म्हणजे याच अमाऊंटला त्यांनी रिव्हेन्यू म्हणून दाखवलं आणि हा रिव्हेन्यू म्हणून दिसला, म्हणून मेहता साहेबांवर ऍक्शन घेण्यात आली. 11,000 कोटीचा स्कॅम करतोस, चल मी तुझ्यावर ऍक्शन घेतो. काय ऍक्शन? आम्ही तुम्हाला स्टॉक मार्केटमधून बॅन करतो. कोणाला? फक्त राजेश मेहतांना. कंपनी आहे तशी आहे, ऑपरेशन जबरदस्त सुरू आहे, धंदा 1 नंबर सुरू आहे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही फक्त तुम्हाला काही काळासाठी बॅन करतो. ही ऍक्शन आहे सेबीची. यावर तुमचं मत काय आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच. पण याचा पुढचा गोंधळ मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये आपले द ग्रेट LIC वाले बाबा इथं इन्व्हॉल्व्ह होतात. LIC म्हणाली एवढा चांगला प्रामाणिक माणूस गुजरातवरून आलाय, काही फोटोज त्यांचे पंतप्रधानांबरोबर पण व्हायरल झालेत, मग AI जनरेटेड आहेत की नाहीत आय डोंट नो. अशा एवढ्या चांगल्या व्यक्तीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक आपण करायची नाही? करायला पाहिजे. बरं किती? 5 लाख, 10 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी, हे चिल्लर अमाऊंट आपण इन्व्हेस्टच करत नसतो. आपण दी ग्रेट सलमान खान आहोत. आपण 11%, 10.8% बी स्पेसिफिक असा काहीतरी हिस्सेदारी यांनी यामध्ये बाय केली. राऊंड फिगर 11% मी तिथं लिहिलंय. RELचे शेअर्स त्यांनी बाय करून टाकले. किती रुपयांना? 340 कोटी रुपयांची गुंतवणूक करून टाकली. सरळ 340. कुठं आपल्या बापाचा पैसा आहे? कोणाचा पैसा आहे? तुम्ही लोक पॉलिसी घेताय, पैसे आले कंपनीकडे, करायचं काय? गरीब लोकांच्या कंपनीमध्ये टाकून द्यायचे. अरे राजेश साहेबांना तुम्ही गरीब म्हणताय का? नाही, तेच म्हणतायत. राजेश साहेबांकडे लक्झरियस कार नाही, प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर भानगडच नाही. राजेश साहेब म्हणतात मी इनोव्हातनं फिरतोय, ती पण इनोव्हा जुनी आहे, कारण मला धंदा मोठा करायचा आहे, मला पर्सनल शॉक काहीच नाही, बिझनेस जबरदस्त ग्रो होतोय, पण मी तो पैसा लक्झरीसाठी वापरत नाही. मग काय गरीब लोकांसाठी वापरताय? हा पैसा गरिबांना डोनेट करताय, मग खर्च तुमचे नाहीच आहेत. बरं खर्च नाहीत याचा अर्थ टॅक्स तर तुम्ही धुवाधार भरत असणार. साहेब मायनसमध्ये दाखवतात प्रॉफिट, मायनसमध्ये भिकेला लागलेत, टॅक्स कुठनं भरणार? बरं मग तुम्ही म्हणाल मायनसमध्ये कसा? 15 लाख कोटीचा टर्नओव्हर, रिलायन्स बरोबर टक्कर देत आहे साहेब. एवढा जबरदस्त टर्नओव्हर आहे, पैसा कुठे जातो? सांगतो की, सगळी गेम पुढे जाऊन सांगणार आहे. बरं याच्या पुढे हा स्टॉक आता 90% क्रॅश झाला. 90% क्रॅश होऊन सुद्धा जे लोक बघा, तुम्हाला एकदम लक्षपूर्वक गोष्ट बघा, स्टॉक पडत होता, त्याच्या आधी एक मोठं सेलिंग झालं. हे मोठं सेलिंग कुणी केलं? त्यांना कुठली बातमी कळाली? ती बातमी कळाल्यानंतर त्यांच्यावर कोणी केस लॉन्च केली होती? ती केस करणारा व्यक्ती कोण होता? ती केस झाली हे बाकीच्या काही लोकांना आधीच कसं कळालं? ते आधीच कसं त्यामधून बाहेर पडले? ही सगळी कॉन्स्पिरसी थेरी माझ्याकडे आहे, पण मी आता कोणाची नावं घेणार नाही. चला ते FIR कोण आता परत सहन करत बसणार? हा बाबा अडकणार, यांच्यावर FIR होणार नाही, माझ्यावर व्हायचा. अब्रू नुकसानीचा दावा सो कॉल्ड, त्यामुळे मी त्या फंद्यात पडणार नाही. सो 946चा हाय गाठलेला स्टॉक खाली कुठे येतो? 84ला येऊन लो त्याने गाठला. बरं एवढ्यावरच गोष्टी सेटल झाल्यात का? नाही. एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. REL राजेश एक्सपोर्ट लिमिटेड, RIL रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तुम्ही म्हणाल अंबानींचा काही संबंध? काहीच नाही, पण अंबानी एवढा मोठा माणूस आहे तो. कसं? मागच्या क्वार्टरबद्दल बोलतो. Q4 मध्ये राजेश एक्सपोर्टनी 2,36,000 कोटीचा टर्नओव्हर केलाय, म्हणजे रिव्हेन्यू जनरेट केलाय. रिलायन्सनी 2,94,000 कोटीचा. जरा कमी, रिलायन्स एवढे मोठे आहेत हे लक्षात राहू दे. पण एक डिफरन्स सांगतो. रिलायन्सनी सॅलरीजसाठी, लोकांच्या एम्प्लॉईजच्या पगारासाठी 30,318 कोटी रुपये खर्च केले,
पण त्यांच्या एवढाच जवळपास रिव्हेन्यू जनरेट करणारा व्यक्ती 2.5 कोटी रुपये सॅलरी देतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ॲज अ संकेत आवटे मी स्वतः याच्या आसपास सॅलरी ड्रॉ करतोय माझ्या कंपनीतून. याचा अर्थ तुम्हाला कळतोय? म्हणजे माझ्यासारखा सर्वसामान्य चिल्लर माणूस 1-2 कोटी रुपये सॅलरी घेत असेल आणि हा बाबा पूर्ण कंपनी चालवण्यासाठी 2-2.5 कोटी रुपये खर्च करतो. आणि हे मार्चचं आहे बरं का. त्याच्या मागच्या क्वार्टरमध्ये फक्त 80 लाख रुपये सॅलरी वाटली यांनी. याचा अर्थ काय? फुकट काम करतात का लोक? तुमचा एक खर्च नाही आहे, तुम्ही एक मोडक्या इनोव्हातून फिरताय, तुमचे कामगार चालत फिरत असतील, ते पगारच घेत नसतील, एकदम देशासाठी रक्त सांडतोय, जवान वगैरे तुम्ही आहात, सीमेवर लढताय, देशासाठी सगळं करताय, होय सगळा टॅक्स देशाला द्यायचा म्हणून असं काही तुमचे उद्योग चाललेत? काहीच नाही. यांनी बरोबर एक स्ट्रक्चर बनवलंय आणि त्याचा बांबू आपल्या देशाला लावायचं त्यांनी ठरवलंय. कसा लावला सांगतो समजावून. बघा कॉर्पोरेट स्ट्रक्चर कसं आहे. हा जो राजेश एक्सपोर्ट नावाचा नाग आहे ना, हा कसा चालतोय मी तुम्हाला समजावून सांगतो. यात इलिगल काहीच नाही, अहो 0 ऍक्शन होणार का ते पण समजावून सांगतो. हे जे राजेश एक्सपोर्ट नावाची यांची जी कंपनी आहे, ही कंपनी काम कशी करते बघा. हा एकदम गरीब कंपनी राजेश एक्सपोर्ट लिमिटेड. काय केलं त्यांनी? 100% हिस्सेदारी कशात ठेवली? REL सिंगापूरमध्ये. ही कंपनी राजेश एक्सपोर्ट सिंगापूर अशा नावाने एक सिंगापूरमध्ये कंपनी रजिस्टर्ड आहे, त्यामध्ये 100% शेअर्स आहेत. बरं, ही कंपनी कुठं आहे? सिंगापूरमध्ये. बरं, सिंगापूरवाली कंपनी काय करते? BABAL रेयॉन नावानं त्यांनी तिथे एक कंपनी काढली, ज्वेलरी कंपनी आहे, ज्वेलरी विकतोय. कुठं? सिंगापूरच्या अंडर आहे ती. इथं लक्षात ठेवायचं, 100% हिस्सेदारी कुणाकडं? सिंगापूरकडं. तुम्ही म्हणाल सिंगापूरची 100% हिस्सेदारी तर इंडियामध्ये आहे की, पण ती कधी सांगतो. सिंगापूरमध्ये जर टॅक्स लागत असेल तर भारतामध्ये त्या कमवलेल्या रकमेवर टॅक्स लागत नाही. डबल टॅक्सेशन ट्रिटी याला म्हणतात. सोप्या भाषेत सांगतो, 2 सरकार बसले, सिंगापूर बाबा बसले, भारतीय बाबा बसले. तू टॅक्स घेतोयस, मी घेत नाही. तू घेतोयस, मग मी घेत नाही. म्हणजे काय? एकाच ठिकाणी टॅक्स लागणार. याचा अर्थ काय? साहेबांनी पैसे कमवले, सिंगापूरमध्ये ठेवून दिले, कुठल्याही प्रकारे टॅक्स लागत नाही. भारताला तो प्रॉफिट दाखवायची गरज नाही. सिंगापूरमध्ये पण अजून काही कंपन्या यांच्या सबसिडरीज टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये आहेत, ज्या कंपन्यांची यादी सेबीकडं नाही. जे सेबीकडं आहे ना तेवढंच दाखवतोय. बाकीच्या गोष्टी जर मी बोलायला लागलो, मला नोटीस येणार, परत सेबी मला पाठवेल, म्हणेल बाबा तू बोललास, तू प्रूव्ह करून दाखव, मग आम्ही केस करतो, नाहीतर मी तुला फाईन लावेन. या फंद्यात मला बिलकुल पडायचं नाही. सो अजून पुढची गेम यांनी काय केली तर यांनी ACC एनर्जी स्टोरेज नावानं एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली. ही स्टोरेज कंपनी आहे. कसली? एनर्जी स्टोरेज. तुम्ही म्हणाल साला हे काय प्रकरण आहे? एनर्जी स्टोरेज, गुजरातची कंपनी, तिकडच्या ऑर्डर्स, सरकारी ऑर्डर, खूप मोठे टेंडर, त्यातून प्रॉफिट, मोठा मलिदा कोणाला गेला, कोणाकडून गेला मी नाही बोलणार. पुढचा एक डिटेल व्हिडिओ बनवू शकतो इफ यू वॉन्ट, पण त्याच्या पुढच्या गोष्टी सांगतो. राजेश एक्सपोर्ट जी भारतीय कंपनी आहे ना, त्या कंपनीची 5% हिस्सेदारी या ग्लोबल गोल्ड रिफायनरीज मध्ये आहे. ओके, पण 95% हिस्सेदारी कोणाची आहे तर या सिंगापूर बेस्ड कंपनीची आहे. आता तुम्ही म्हणणार काही तर उगाच थापा मारू नका, पैसे शेवटी कोणाकडे येणार? राजेश एक्सपोर्टकडेच येणार. का तर 95% यांच्याकडे आहे, ठीक आहे, पण याचे 100% राजेश एक्सपोर्ट्सकडे आहेत. म्हणजे हे 95 आणि हे 5 दोन्ही मिळून 100% राजेश एक्सपोर्टचंच प्रॉफिट आहे. इल्ला नथिंग लाईक दॅट. कसं? हे पैसे जर 95% इकडे जात आहेत ना सिंगापूरच्या कंपनीकडे, तर टॅक्सेशनचा पार्ट फिरवून इकडे घेऊन गेला जातो, परिणामी टॅक्स भरत नाहीत. बर, याच्या पुढे या कंपनीच्या अंडर 100% कोणाकडे ओनरशिप? या रिफायनरीजकडे. ही रिफायनरी काय? ओलकॅम्बी SA. ही कंपनी काम करते, पैसा कोणाला देते? यांना देते. ओलकॅम्बी काय माहिती आहे? रिफायनरी कंपनी आहे. माल डालो, आलू डालो, सोला निकालो, आलू डालो, सोना निकालो, हे प्रकरण येत आहे. म्हणजे काय? रॉ मटेरियल टाकायचं, सोनं काढायचं, रॉ मटेरियल टाकायचं, सोनं काढायचं, पुढे देऊन टाकायचं. तू मटेरियल दिलायस, दे, रिफाईन करतो, सोनं देतो. म्हणजे काय? लोखंड बाद झालेलं, कचरा, भंगार द्या मला, त्याच्यापासून एक प्रोडक्ट बनवतो
आम्ही तुम्हाला तो परत देतो. भंगार कोणाचं? तुमचंच. तयार झालेलं भांडं कोणाचं? तुमचंच. मग माझं काय? माझी दलाली. मला 10 रुपये 20 रुपये द्या, मी तुमचं मटेरियल वितळवलं आणि तुम्हाला ते परत केलं. म्हणजे मी कमवले किती? 10 रुपये. पण मी कुठला आहे? गुजरातचा. मी लय हुशार. मी काय करणार? भंगार किती रुपयाचं होतं? 1000चं. मी माझ्या अकाउंटिंगमध्ये लिहिणार 1000चा माल घेतला. खलास. घेतला का? नाही. पैसे दिले 1000 रुपये? नाही. पैसे दिले होते का? नाही दिले. कुठं आहेत अकाउंटला? घंटा तुमची कंपनी लॉसमध्ये. घे की सोनं विकत. 900 टन, 1000 टन, 1500 टन दाखवू शकतोय हा व्यक्ती? नाही दाखवतो. 500 टन रिफाईन, 800 टन रिफाईन. 800 टनाचे पैसे दिलेस का तू? कुणाला शेंड्या लावतो? इथं आम्हाला काही कळत नाही. कळतं, पण ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळत नाही. जी ऍक्शन घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही. का? तर आम्ही स्विस बँकेमध्ये पैसे ठेवले. आम्ही स्विस रूल फॉलो करतो. स्वित्झर्लंडचे रूल आम्ही फॉलो करतो. तिथं सांगितलंय त्या कंपनीच्या डिटेल द्यायच्या नाहीत. अरे पण मूर्खा, 100% ओनरशिप भारतामध्ये आहे. माझ्या भारतातल्या कंपनीवर तुम्ही ती कंपनी रजिस्टर केली, त्या कंपनीच्या डिटेल मी का मागू शकत नाही? बरं, केले ते केले. 2% ट्रान्झॅक्शन फक्त दाखवले. आता त्यातनं पण हे कळालं होलकॅम्पी पण गेमच आहे. दाखवलेला टर्नओव्हर खोटा आहे. बरं, त्याच्या पुढे अनेक होलकॅम्पी USA नावाची कंपनी आहे, तिकडे पण बोंब आहे. बरं, त्याच्या पुढे सांगतो, सिबिल अजूनही सापडलेलं नाही. पण आमच्यासारख्या चिल्लर माणसाला, गरीब माणसाला जर हे शोधता येत असेल तर तुम्ही का शोधू शकत नाही? बरं, या कंपन्यांच्या शेकडो सबसिडरीज आहेत. त्या कंपन्या वेगवेगळ्या टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये रजिस्टर्ड आहेत. तिथं पैसा मुरवला जातोय. इन शॉर्ट, भारतातनं पैसा उचलायचा, बाहेरच्या देशात पाठवायचा, टॅक्स त्यावर भरायचा नाही, मल्टिपल देशांमध्ये पैसा फिरवायचा, तिकडं तो स्टोअर करायचा. पैसा कोणाचा? तुमचा, आमचा. टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये फिरवला जातोय. मार्केटच्या नावाखाली आपण इन्व्हेस्ट करतो, हे वाघ आपल्याला लुटत बसलेत. तुम्ही म्हणाल मी तर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं नाही, LIC पॉलिसी घेतली का नाही? ते पैसे तिकडेच गेलेत. याचा अर्थ काय? चापून बांबू लावण्याचं काम हे लोक आपल्याला करतायत. बरं, एवढ्यावरही शांत बसलेत? नाही. काय व्हायला पाहिजे? सेबीची इन्क्वायरी काय व्हायला पाहिजे? डिटेल्ड रिपोर्ट काय व्हायला पाहिजे? मनी लॉन्ड्रिंगची केस काय व्हायला पाहिजे? ईडीची केस. का? पैसा आहे यामध्ये. तिसरी गोष्ट, CBIचं इन्व्हेस्टिगेशन यावर व्हायला पाहिजे. का? कारण त्या प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज सुद्धा झाल्याची शक्यता आहे. बिकॉज डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आहे की हेवीली इन्फ्लेटेड बॅलन्स शीट्स आहेत. यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे याची चौकशी व्हायला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगितलं काय होणार? साहेब, गरीब माणूस आहे, झोला लेके चल जाएगा. क्या है? साधी इनोवा गाडी अहो मोडक्या गाडीतनं फिरतोय, अशा माणसाची इन्क्वायरी तुम्ही लावणार का? नाही लावणार. दुसरी गोष्ट, परदेशातल्या कंपन्या टर्नओव्हर करायला लागलेत. मग आम्ही कुठं म्हटले तो टर्नओव्हर भारतात आणलाय आणि भारतातून आम्ही एवढं केलं? तेवढं नाही. त्या कंपनीनं टर्नओव्हर केलाय, त्या देशातले नियम त्यांनी फॉलो केलेत आणि त्याप्रमाणे ती कंपनी चालतीये. त्या देशात अलाउड आहे. तुम्ही सांगणारे कोण? विचारायचं नाही. बरं, दुसरी गोष्ट, आम्हाला आमची सिक्रेसी, प्रायव्हसी मेंटेन ठेवायची आहे. तुम्ही विचारणारे कोण? मी गरीब आहे. संपला विषय. मग काय करणार? बरं, एक काम करूया, ते 2-5 10 लाख रुपये द्या, तेवढं सेटलमेंट करून टाकू. लोकांना काय वाटेल? ऍक्शन घेतली. तुम्हाला काय वाटेल? चिल्लर अमाऊंट इनोवाची एक डील झाली, अनेक इनोवा घेतली, माझ्या विषय सोडायचा. संपला विषय. हे असंच वर्कआउट होणार आहे. बॅन घालायचाच होता तर प्रॉपर घालायला पाहिजे होता. डील करायचीच होती, जेलमध्ये टाकून करायला पाहिजे होती. इन्क्वायरी करायचीच होती, पोकळ बांबूचे फटके देऊन करायला पाहिजे होती. कारण एवढे वर्ष तुम्ही टोलवलं. पहिल्याच दिवशी गेलो नोटीस घेऊन आणि तुम्ही काही मला रिस्पॉन्स करत नाही आहे म्हणून लगेच मी ॲक्शन घेतली, असं नको आहे. 2-3 वर्ष चालू आहे, FIR लॉन्च होत नव्हते. दुसरी गोष्ट, इन्क्वायरी अनेक व्हिसल ब्लोअर होऊन सुद्धा केली गेली नव्हती. यामध्ये प्रत्येक यंत्रणा रिस्पॉन्सिबल आहे. अति जास्त बोलायचं नाही आहे मला, कारण मला नोटिसेस घ्यायच्या नाही. या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कळू दे सगळ्यांना कशा प्रकारे लुटलं जातंय. तुम्हाला वाटेल तुमची गुंतवणूक नाही आहे, पण ती इनडायरेक्ट तुमची गुंतवणूक कशी तिथं आहे हेच मी तुम्हाला सांगतोय. जे सोनं वापरताय ते सोनं मॅक्सिमम इकडूनच आल्याची शक्यता आहे. का? तर सगळ्यात जगातली मोठी रिफायनरी यांचीच आहे. त्यामुळे म्हणू नका माझा काही यांच्याशी संबंध नाही, तुमचा सुद्धा यांच्याशी संबंध आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा हे सगळं तुम्हाला कसं वाटलं. सो तुम्हाला काय वाटतं? इथं फक्त नीटचे पेपर, लोकांचे जीव एवढंच स्वस्त आहे? नाही, सोनं सुद्धा स्वस्त आहे. त्यामुळे या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही हक्कानी कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.